नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या गणित विषयातील 5वे प्रकरण फ्रॅक्शन्स या प्रकरणामधील प्रॉब्लेम सेट 19 आपण या ठिकाणी आज शिकणार आहे। तर आता प्रॉब्लेम सेट 19 मध्ये उदाहरणं काय दिलेली आहेत पहा। राइट द प्रॉपर सिम्बॉल फ्रॉम दीज सिम्बॉल्स इन द बॉक्स। म्हणजे या ठिकाणी काय करायचे की रिकाम्या चौकटीमध्ये योग्य असं चिन्ह आपल्याला वापरायचं आहे। आता ही चिन्ह कशाची आहे? ग्रेटर दॅन, लेस दॅन अँड इक्वल। म्हणजे दिलेली संख्या ही कोणती लहान मोठी आहे का ते ओळखायचं आहे किंवा सेम आहे ते ओळखायचं आहे। पाहूया आपण मग ही उदाहरणं। पहिलं उदाहरण या ठिकाणी मी घेतलेलं आहे पहा, 3/7 पुढे सुद्धा दुसरी संख्या 3/7च आहे। यावरून तुमच्या लगेच लक्षात येईल पहा की दोन्हीही संख्या सेमच दिसत आहेत। 3/7 3/7 दोन्ही संख्या सारख्या आहेत, म्हणजे इथे चिन्ह कोणतं येईल? इक्वलचं चिन्ह येईल पहा। बोथ नंबर्स आर सेम म्हणून मी इक्वलचं चिन्ह लिहिलं। आता दुसरं उदाहरण पहा। दुसरं उदाहरण यापेक्षा वेगळं आहे। काय आहे? 3/8 2/8। आता या दोन्ही संख्या सेम आहेत का? नाहीत। यामध्ये सेम काय दिसते तुम्हाला? सेम दिसतोय फक्त डिनॉमिनेटर, न्यूमरेटर वेगळा आहे। न्यूमरेटर वेगळा आहे, डिनॉमिनेटर सेम आहे। आणि तेव्हा या ठिकाणी एक असं लक्षात ठेवायचं की जेव्हा इक्वल डिनॉमिनेटर असेल, डिनॉमिनेटर इक्वल असेल तेव्हा त्यांचे फक्त न्यूमरेटर आपण पाहायचे। डिनॉमिनेटर इक्वल असेल तेव्हा न्यूमरेटर काय आहे? न्यूमरेटर आहे पहिल्या संख्येचा 3, दुसऱ्या संख्येचा 2। आता हे न्यूमरेटर्स आपण या ठिकाणी लिहून घेतले, तर कोणता न्यूमरेटर आपल्याला मोठा दिसतोय ते या ठिकाणी पाहायचं। आता डिनॉमिनेटरचा विचार करायचा नाही, कारण डिनॉमिनेटर इक्वल आहे। मग विचार करायचा फक्त आपण न्यूमरेटरचा। मग या ठिकाणी 3 आणि 2 या दोघांमध्ये 3 आपल्याला मोठा दिसतोय, म्हणून आपण या ठिकाणी असं चिन्ह ऍड करू शकतो। म्हणजे 3 मोठा आहे, मग 3च्या बाजूला चिन्हाची 2 टोके, लहान संख्येच्या बाजूला चिन्हाचं 1 टोक। आता वरच्या संख्या पुन्हा या ठिकाणी लिहून घ्यायच्या पहा। म्हणून 3/8 आणि हा 2/8 या संख्या लिहून घेतल्या। आता इथे हे काय चिन्ह आपल्याला दिसतंय? सेम चिन्ह या ठिकाणी लिहायचं, जसं आहे तसंच। म्हणजे यावरून आपल्या लक्षात येतं की 3/8 हा मोठा आहे 2/8 पेक्षा। अशा पद्धतीने खूप सोपी उदाहरणं आहेत पहा। पण हे कधी करायचं? जेव्हा डिनॉमिनेटर सेम असेल तेव्हा या पद्धतीने उदाहरण करायचं। म्हणजे समजा अजून एक उदाहरण आपण याचंच पाहूया पहा की उदाहरण मी घेतलं 2/11 आणि 10/11 असं उदाहरण आहे। आता या उदाहरणामध्ये सुद्धा काय दिसते तुम्हाला? यासारखंच डिनॉमिनेटर्स इक्वल दिसत आहेत। मग तसं या ठिकाणी लिहायचं आपल्याला। काय इक्वल दिसतंय? इक्वल डिनॉमिनेटर। इक्वल डिनॉमिनेटर आहे। डिनॉमिनेटर इक्वल असतील तर मी काय सांगितलं आताच, त्यांचे न्यूमरेटर आपण लिहून घ्यायचे खाली। पहिल्या संख्येचा न्यूमरेटर 2, दुसऱ्या संख्येचा न्यूमरेटर 10। आता या दोघांमध्ये लहान मोठी संख्या पहा। 10 मोठा आहे, 2 लहान आहे, मग 10च्या बाजूला चिन्हाची 2 टोकं आणि लहान संख्येच्या बाजूला 1 टोक। पुन्हा वरच्या संख्या ज्या आहेत त्या लिहून घ्यायच्या 2/11 10/11 आणि हे चिन्ह आहे तसंच या ठिकाणी लिहायचं। म्हणजेच 10/11 ही संख्या 2/11 पेक्षा मोठी आहे हे आपल्या या ठिकाणी लक्षात येतं। आता जे आपण 2 उदाहरणं पाहिली त्यापेक्षा थोडंसं आता हे वेगळं उदाहरण आहे पहा। आता 2 उदाहरणं आपण पाहिले त्यामध्ये डिनॉमिनेटर इक्वल होता। डिनॉमिनेटर इक्वल असेल तर त्या पद्धतीने उदाहरणं करायची। आता या उदाहरणामध्ये पहा, या उदाहरणामध्ये इक्वल काय दिसते आपल्याला? तर न्यूमरेटर्स इक्वल दिसत आहेत पहा। दोघांचे पण न्यूमरेटर, वरच्या संख्या इक्वल आहे, अंश छेद आणि अंश आणि छेद यापैकी अंश समान आहे। मग तसं या ठिकाणी लिहायचं इक्वल काय आहे? तर इक्वल न्यूमरेटर आहे। मग इक्वल न्यूमरेटर आहे, मग आपण या ठिकाणी आता काय लिहून घ्यायचं? त्यांचे डिनॉमिनेटर्स लिहून घेणार। जे इक्वल आहे ते लिहायचं नाही, जे इक्वल नाही ते लिहून घ्या। इक्वल न्यूमरेटर आहे,
डिनॉमिनेटर्स लिहून घ्या. पहिल्या संख्येचा डिनॉमिनेटर 8, दुसऱ्या संख्येचा डिनॉमिनेटर 9. आता हे लिहून घेतल्यानंतर कोणती संख्या तुम्हाला मोठी दिसते, तर 9 मोठी आहे 8 पेक्षा, म्हणजे 9च्या बाजूला दोन्ही टोकं आणि 8च्या बाजूला एक टोक. आता वरच्या संख्या आपण या ठिकाणी लिहून घ्यायच्या, 5/8 आणि दुसरी संख्या 5/9. आता यामध्ये एक बदल आहे, यामध्ये एक नियम आपण लक्षात ठेवायचा की डिनॉमिनेटर जर इक्वल असतील तर ज्या संख्येचा न्यूमरेटर मोठा ती संख्या मोठी. परंतु आता यामध्ये वेगळं आहे की जर संख्यांचे न्यूमरेटर सेम असतील, अंश जर समान असतील, तर ज्या संख्येचा छेद लहान आहे ती संख्या मोठी आणि ज्या संख्येचा छेद मोठा आहे ती संख्या लहान. आता यामध्ये उलट आहे पहा, म्हणजे इक्वल न्यूमरेटर आहे, यामध्ये 9 मोठा आहे म्हणजे दुसऱ्या संख्येचा छेद मोठा आहे, म्हणून दुसऱ्या संख्येचा छेद मोठा आहे तर ती संख्या आहे लहान. म्हणजे इथे जे चिन्ह आपल्याला दिसतं त्याच्या उलट चिन्ह या ठिकाणी करायचं. एवढा बदल या ठिकाणी फक्त तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे आपलं चुकणार नाही. आता हे पुढचं उदाहरण पहा, यामध्ये सुद्धा सेम तसंच आहे. न्यूमरेटर 1 न्यूमरेटर 1 या ठिकाणी सुद्धा न्यूमरेटर हा इक्वल आहे पहा. मग न्यूमरेटर इक्वल आहे हे आपण या ठिकाणी लिहून घ्यायचं. त्यावरून त्यांचे डिनॉमिनेटर्स काय आहे ते लिहा. पहिल्या संख्येचा डिनॉमिनेटर 5, दुसऱ्या संख्येचा न्यूमरेटर 9. यामध्ये 9 मोठा आहे म्हणून असं चिन्ह येईल. आता परत वरच्या संख्या लिहून घ्यायच्या, 1/5 आणि 1/9. आता हे जे चिन्ह आहे न्यूमरेटर सेम असल्यामुळे हे चिन्ह आपण उलट करून या ठिकाणी लिहायचं. म्हणजे इथे 9 मोठा आहे, 9च्या बाजूला 2 टोकं आहेत, तर हे चिन्ह उलट करून अशा पद्धतीने लिहा. म्हणजे 1/9 ही संख्या लहान आहे 1/5 पेक्षा, असं या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. आता आपण पाहिलेल्या उदाहरणांपैकी काही उदाहरणं आपण डिनॉमिनेटर सेम असणारी पाहिली. इथे पहा, हे दुसरं उदाहरण, तिसरं उदाहरण हे डिनॉमिनेटर सेम असणारी उदाहरणं आहेत. हे पहिलं उदाहरण नाही तसंच म्हणायचं थोडक्यामध्ये. त्यानंतर काही उदाहरणं न्यूमरेटर सेम असणारी पाहिली, म्हणजे 5वं, 6वं, 7वं, 8वं अशी ही 4 उदाहरणं न्यूमरेटर सेम असणारी आपण उदाहरणं पाहिली. ती या पद्धतीने सगळी करायची. यानंतर या ठिकाणी ही जी खाली उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत, तर ही सर्व उदाहरणं डिनॉमिनेटरही वेगळा आणि न्यूमरेटरही वेगळा असणारी उदाहरणं आहेत. तर आता ही कशी करायची, म्हणजे दोन्ही फ्रॅक्शन्सचे अंश आणि छेद वेगवेगळे असतील तर ही उदाहरणं कशी करता येईल, आपल्याला ह्या संख्या लहान मोठ्या कशा ठरवता येतील ते आपण आता या ठिकाणी पाहूया. हे उदाहरण आपण पाहूया. पहा, या उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर दोघांचे न्यूमरेटर वेगवेगळे आहेत, दोघांचे डिनॉमिनेटर सुद्धा वेगवेगळे आहेत. म्हणजे आतापर्यंत पाहिलेल्या 4 उदाहरणांप्रमाणे आपल्याला हे करता येणार नाही. डिनॉमिनेटरही इक्वल नाही आणि न्यूमरेटरही इक्वल नाही. मग आता हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येईल. तर ते कसं करायचं पहा, एकदम सोपी पद्धत आपण या ठिकाणी पाहूया. तर काय करायचं, पहिल्या संख्येचा न्यूमरेटर आणि दुसऱ्या संख्येचा डिनॉमिनेटर, पहिल्याचा न्यूमरेटर दुसऱ्याचा डिनॉमिनेटर या दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करायचं, म्हणजे 5 × 8. त्यानंतर शिल्लक काय राहिलं, पहिल्या संख्येचा डिनॉमिनेटर आणि दुसऱ्या संख्येचा न्यूमरेटर यांचा असा तिरकस गुणाकार करायचा, म्हणजे 6 × 1. आता यांचे मल्टिप्लिकेशन्स केल्यावर आपल्याला काही संख्या मिळतील पहा. 8 5 40 आणि 6 1 6. आता या दोघांमध्ये आपल्याला लहान मोठी संख्या कळेल पहा. 40 हा मोठा आहे 6 पेक्षा, म्हणून मग या ठिकाणी परत वरच्या संख्या लिहायच्या, 5/6 आणि 1/8. आणि हे चिन्ह जसं आहे तसंच या ठिकाणी लिहायचं. म्हणजे या ठिकाणावरून आपल्याला असं कळतं की 5/6 हा मोठा आहे कोणापेक्षा, 1/8 पेक्षा. असं एकदम सोपी उदाहरणं आहेत पहा. अजून एक उदाहरण आपण पाहूया, म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल. पहा, या ठिकाणी 2/3 आणि 4/7 असं उदाहरण आहे पहा. सेम या पद्धतीनेच आपण करूया.
आता इथे मल्टिप्लिकेशन करायचं कोणाचं करायचं हे लक्षात ठेवा की पहिल्या संख्येचा अंश 2 आणि दुसऱ्या संख्येचा छेद 7 याच दोघांचं मल्टिप्लिकेशन अगोदर करायचं. जर तुम्ही या दोघांचं मल्टिप्लिकेशन आधी केलं तर उदाहरण चुकणार आहे. त्यामुळे क्रम लक्षात ठेवा. पहिल्या संख्येचा अंश दुसऱ्या संख्येचा छेद हा गुणाकार प्रथम घ्या, त्यानंतर दुसरा गुणाकार पहिल्या संख्येचा छेद दुसऱ्या संख्येचा अंश हा गुणाकार नंतर घ्या. आता यांची मल्टिप्लिकेशन्स करा. 2 7 जा 14 आणि 3 4 जा 12. कोणती संख्या मोठी दिसते? 14 मोठी लगेच आपल्याला समजतं. मग वरच्या संख्या लिहून घ्यायच्या. 2/3 4/7 आणि हे चिन्ह आहे तसंच लिहायचं. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येतं की 2/3 ही संख्या मोठी आहे 4/7 पेक्षा. असं एकदम सोपी ही उदाहरणं आहेत पहा. म्हणजे जर न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम नसेल तर या पद्धतीने तुम्ही ही उदाहरणं करू शकता. यावरून प्रॉब्लेम सेट 19 हा आपल्याला या व्हिडिओमधून समजला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.